काढून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आयोजनाची ही आम्ही तयारी केलेली आहे। औक्षण ओवाळणी या ठिकाणी होत आहे। औक्षण ओवाळणी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना याचना आणि तदनंतर तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या वाजूया। माननीय आमदार निलेश राणे साहेब यांच्या समवेत मान्यवर उपस्थित होत आहेत। महाराज ज्यांचा आज राज्याभिषेक सोहळा आहे। 1600 आलेल्या मान्यवरांचं आपल्या कोकणच्या मालवणच्या लाल भूमीच्या संस्कृतीप्रमाणे यथोचित सन्मान आणि स्वागत करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आणि म्हणूनच प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास यांच्यातर्फे सिंधुदुर्गच्या वतीनं कार्यकारी अभियंता माननीय धनंजय भोसले सरांना विनंती करतो की आमदार निलेशजी राणे साहेब यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानाने स्वागत करावं। हे शुभ आगमन आहे। आमदार नसताना सुद्धा माननीय निलेशजी राणे साहेब यांनी या विभागामध्ये प्रचंड घोडदौड सुरू केली होती। आज स्वतः आमदार आहेत। कित्येक प्रलंबित कामं आहेत त्यांच्या साक्षीने आणि त्यांच्या मदतीनं आहे ती यशस्वीरित्या पूर्ण केली जातात आणि त्याचंच एक महत्त्वाचं काम म्हणजे आज आपण या पुलाचा लोकार्पण सोहळा करतो आहोत। साहेब या कार्यक्रमाला आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तदनंतर शिवसेना जिल्हा प्रमुख आहात आणि आमच्या कार्याची प्रेरणा आहात। तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले त्याबद्दल हार्दिक हार्दिक प्रोफेसर डेप्युटी इंजिनियर सन्मान करत आहेत। तुमच्या या दायित्वाबद्दल आणि दानाच्या भावनेला आम्ही सलाम पण या निमित्ताने सगळ्यांनी घेऊन सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब, शिवसेना उपनेते सन्माननीय संजयजी आंगरे, सन्माननीय सुनीलजी गाडीगावकर, ही सगळी विकास कामं करत असताना खरोखरच मी महायुती सरकारच्या आमच्या सगळ्या नेत्यांचे मनापासून माणूस कोण असतो, कोण आपण निवडून देतो त्यालाही फार महत्त्व असतं। हे मी माझं सांगत नाही। आज महायुतीचं सरकार आलं आणि त्या पाठबळामुळे आज हे सगळं शक्य होऊ शकलं। नाही तर भोसले साहेबांना विचारा, या एशियन डेव्हलपमेंट बँक असतील, यांचे कोण अधिकारी असतील, आज कदाचित असतील, मला माहीत नाही। तुम्ही ठेकेदारांना विचारा, सामंत साहेबांना विचारा, तुम्हाला सामंत साहेब माहिती आहे। सगळी ठेकेदारी पंतप्रधान ग्रामसडक योजना, लोक अधिकारी वर्क ऑर्डर घेऊन तयार होते, लोक काम घ्यायला तयार नव्हते। भोसले साहेबांना माहिती आहे। आम्ही तेव्हा सत्तेत पण नव्हतो। आम्ही काही लोकांना आणले की